जय शिवराय. मी आता गेलतो माझ्या मित्राच्या घरी. मित्राच्या घरून जाऊन आलो आहे. चहा नाश्ता विष्टा केला. म्हटलं चला मित्राकडे जाऊन येऊ. मित्राच्या घरी गेलतो. तो बोलला ये माझ्या घरी. मी घरून जाऊन आलो आता त्याच्या. आता मी चाललो आहे माझ्या घरी. म्हटलं ब्लॉग बनवायला घेतो. तर ब्लॉग बनवायला घेतला आहे, पण काय बोलू तेच समजत नाही. तुम्हीच सांगा आता मी काय बोलू. चाललो आहे घरी. म्हटलं आता वाजले दुपारचे 12:30 वाजलेत. आज जरा ब्लॉग बनवायला जरा लेटच झाला, नाही तर रोज 10 वाजताच बनवायला घ्यायचो. आज काय बोलायला आहे पण नाही जास्त. काय बोलू ते समजणं झालं आहे मला, म्हणून काय ना काय बोलतोय. कालचा तुम्ही माझा ब्लॉग बघितलाच असेल. विठ्ठलवाडीला गेलतो मित्राच्या इथं, पण डेकोरेशनचं तर काय बघायला भेटलंच नाही. व्हिडिओच काढला नाही, तर लक्षातच नाही माझ्या डेकोरेशनचं व्हिडिओ काढायला. म्हटलं जाऊन दे चला. मग काय आता ते त्याचं डेकोरेशन बघता माझ्या ध्यानातच नाही की व्हिडिओ काढायचा म्हणून. गेलो मग आलो घरी, झोपलो. पावसात तर अर्धा भिजलोच होतो. घरी येता ट्रेन पण काल लेट आली. काल घरी आम्ही नाही म्हटलं तरी 8-9 वाजता आलेलो. सकाळी गेलो तो 7 वाजता आणि 8-9 वाजता घरी आलो. आल्या डायरेक्ट जेवलो, झोपलो. सकाळी उठलो, चाय बी पिला. मित्रांनी बोलवलं, मग मित्राच्या घरी गेलो. आता वाजले दुपारची 12:30 वाजलेत. म्हटलं चला जातो घरी आता. आता दुपारचे वाजले 4. झोपलो होतो, 2 वाजता झोपलो. झोपेतून उठलो. आता मस्त चहा नाश्ता करायचा. आता परत बाहेर जायचं आणि मित्रांमध्ये बसायचं, काय बोलतात बघायचं. आणि परत तिथं मित्रांमध्ये ब्लॉग काढायला घ्यायचं. ब्लॉग काढायला घेतला का मित्रांना लई लाज वाटते. मुद्दाम त्यांच्या वेळ जायचं आणि ब्लॉग काढायचं. उठलो, चहा बी पिलाय, तोंड हात पाय धुतले. म्हटलं आता बाहेर पाऊस चालू आहे म्हणून बाहेर तर काय गेलोच नाही. बसलो आहे घरात बसून आता ब्लॉग काढून राहिलो आहे. आजच्या दिवसापुरतं एवढंच होतं. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचा मला सपोर्ट पाहिजे. ठीक आहे, चालेल. आजच्या दिवसापुरतं एवढंच होतं.